फायनली आता आपण चाललो आहोत गणपतीपुळेला। सध्या आपण आंबा घाटात आहोत। सांगली आणि कोल्हापूर दोन्ही जिल्हे क्रॉस करून आपण आता आंबा घाटात आलेलो आहोत। बस आता 13 ते 14 किलोमीटरचा घाट क्रॉस करून आपल्याला पुढं कोकणात जायचं आहे। आणि हा खूपच प्रसिद्ध असा आंबा घाट बघू शकता। किती ट्विस्ट अँड टर्न्स, वळणं किती आहेत बघू शकता। दाखव, बाहेर दाखव। फायनली मित्रांनो, आता आम्ही कोकणात पोहोचलेलो आहोत, म्हणजेच गणपतीपुळेला पोहोचलेलो आहोत। रूम वगैरे घेतली आहे, फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आम्ही दर्शनासाठी आणि पुढे बीचवर जाणार आहोत। गणपतीपुळे जो मेन बीच आहे तिथे जाणार आहोत। हे बघा, सर्वजण आता फ्रेश होऊन दर्शनासाठी आणि बीचवर जाण्यासाठी तयार झालेले आहे। आता मी लगेच गाडी वगैरे काढतो आणि मग आपल्याला जायचं आहे बीचवर। खूपच छान असं इथलं वातावरण आणि आज ऊन बिलकुलच नव्हतं, त्यामुळं ड्रायव्हिंग करताना खूप काही त्रास झाला नाही आणि खूप मजा आली। चला, मुख्य द्वारातून आम्ही प्रवेश केला आहे आणि आम्ही आता सर्वजण मंदिराच्या दिशेने जात आहोत। आम्ही आता दर्शन घेऊन आलेलो आहे। बघा, खूप गर्दी आणि बघा कसे सगळे चाललेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि खूप मस्त वाटलं, आमचं दर्शन खूप छान झालं। तुम्ही बघा आणि शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघायला विसरू नका, खूप छान ब्लॉग होणार आहे आणि आम्ही तुम्हाला खूप ह्या छान छान गोष्टी इंटरेस्टिंग दाखवणार आहे। आता चाललो आहे आम्ही बीचवर, तुम्हाला बीचवरचं सगळं आम्ही दाखवणार आहे। बीचवरचा नजारा बघा, बीचवरचा एवढंच छान वाटते बीचवर, खूप छान वाटतंय बीचवर। आता आम्ही इथं चप्पल काढतोय, कारण या साईडला चप्पल काढणं खूप गरजेचं आहे, नाहीतर रेती भरपूर आमच्या पायात दिसते। खूप छान वाटतं आणि तुम्हाला लास्ट पर्यंत आम्ही नजारा दाखवणार। इथं दीदी पण चप्पल काढते बघा, मला दिसत असेल। आणि बघा, खूप छान असा नजारा आलाय, मस्त वाटतं। तुम्हाला सकाळचा मॉर्निंगचा दाजी दाखवतील आमचे।